सो मी ते तुम्हाला टेस्ट करून दाखवते भजी कशी झाली ती। खूप मस्त सुपर्ब झाली आहे। छान असा क्रंच आलेला आहे आपल्या भजीला। नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे। ती म्हणजे सुक्या जवळ्याची कुरकुरीत आणि खमंग झटपट होणारी अशी भजी। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मस्त अशी क्रंची क्रिस्पी जवळ्याची भजी म्हणजे सुकट वापरून आपण ही भजी बनवणार आहोत। तर इथे मी 1 कप जवळा घेतलेला आहे। आपल्याला हा स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचा आहे। जे काही कचरा त्याच्यामध्ये असेल तो पूर्ण काढून घ्यायचा आहे। तर आता हा जवळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पॅन मध्ये आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे। पॅन मध्ये परतवून घेतल्यामुळे ह्याला एक छान खमंगपणा येतो। आपल्याला आता हे एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। मस्त अशी सुक्या जवळ्याची भजी आहे। सुक्या जवळ्याला तुमच्या इथे काय म्हटलं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा। इथे 2 मध्यम आकाराचे मी कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मालवणी मसाला मी असे मसाले वापरलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठचेही इथे घरगुती मसाले जे उपलब्ध असतील ते वापरा। तिखट आहे ते कमी जास्त करून घाला। इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1 चमचा मी आलं लसणीची पेस्ट घेतलेली आहे आणि मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबाचा रस इथे ॲड केलेला आहे। चटपटीतपणा येण्यासाठी आपल्याला थोडासा लिंबाचा रस लागणार आहे। तर इथे आपल्याला छान असं हे परत एकदा मिक्स करायचं आहे। इथे मी अर्धा वाटी बेसन ॲड केलेलं आहे आणि आपल्या भज्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तांदळाच्या पिठाने छान एक कुरकुरीतपणा येतो म्हणून मी इथे तांदळाचं पीठ वापरते। दोघांचं प्रमाण जे आहे ते मी समप्रमाण घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकत्र करायचं आहे। पाण्याची आवश्यकता लागली तरच इथे पाणी वापरायचं आहे। मिठाचं प्रमाण मी थोडंच इथे वापरलेलं आहे कारण सुकट आहे म्हणजे सुक्या मच्छीला थोडंफार मीठ असतं म्हणून। तर आपण हे छानपैकी एकजीव करून घेऊया। मला हे जे मिश्रण आहे थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे। जी कन्सिस्टन्सी हवी आहे ती आपल्याला पाहिजे आहे त्यासाठी मी इथे थोडंसं 1 ते 1.5 चमचा एवढा पाण्याचा वापर केलेला आहे। आपली जी भज्यांसाठी जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे। मस्त अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। आता आपल्याला हे 10 मिनिटं तरी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करूया। मस्तपैकी आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे। एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये छान असं गरम गरम मोहन घालायचं आहे तेलाचं। त्याच्याने काय होईल अजून आपल्या भज्या छान क्रिस्पी आणि क्रंची होतील। तर आपल्याला 2 चमचे मी इथे तेल ॲड केलेलं आहे आणि आता छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला मस्त अशा भज्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। तेल छान तापलेलं आहे मस्तपैकी। मी लो टू मीडियम गॅसवरती तेल तापवलेलं आहे। आता आपल्याला छान अशा भज्या सोडायच्या आहेत। तर मी इथे सगळ्या भज्या इथे सोडून घेते। आपल्याला भजी जी आहे ती छान दोन्ही साईडनी खरपूस अशी मस्त सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायची आहे। अशाच आपल्याला सगळ्या भज्या तयार करायच्या आहेत। घरामध्ये एक मस्त ॲरोमा म्हणजे सुगंध सुटलेला आहे। खमंग असा सुगंध सुटलेला आहे आणि छान अशा कुरकुरीत भज्या आपल्या तयार होत आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। बरेचदा आपण ओल्या जवळ्याची भजी करतो पण आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी म्हणजे सुक्या जवळ्यापासून रेसिपी कशी बनवायची, भजी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवलेली आहे। मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। घरी नक्की ट्राय करा। मासळी खाणाऱ्यांसाठी हा एक मस्त असा पदार्थ आहे। कधी जर तुम्हाला झटपट अशी चटपटीत काही बनवून खायची इच्छा झाली तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। अजून एक म्हणजे साईडला तुम्हाला जे बेल आयकॉन दिसतंय ना त्याच्यावरती देखील क्लिक करायचं आहे म्हणजे मी जे नवीन व्हिडिओज नवीन रेसिपीज जे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी
कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही रेसिपी एन्जॉय करा. थँक्यू फॉर वॉचिंग RK फूड स्टुडिओ अँड बाय बाय. 1 कप जवला वापरला आणि किती भरपूर साऱ्या भज्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत बनवून 1 कप जवल्यापासून. तर अशा भज्या तुम्ही घरी नक्की ट्राय करा. अगदी कांदा भजीच्या टक्करची ही भजी आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते. गरमागरम भजी. वाव, मस्त भजी झालेली आहे आपली. सुपर्ब लागते, टेस्टी लागते चवीला. छान अशा क्रिस्पी झाल्या. बघू शकता मस्त अशा क्रिस्पी झालेल्या भज्या आहेत. हे बघा. तुम्हाला आवाज पण येत असेल. मी खाल्लेली आहे भजी. छान अशा क्रिस्पी मस्त क्रंची झालेल्या आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका कशी वाटली. मस्त अशी रेसिपी आणि छान अशी सुक्या जवल्याची भजी आपली बनवून तयार झालेली आहे.